नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, बंगाल, तामिळनाडू, पॉंडेचेरी, त्यानंतर आसाम या चार राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत, मतदान झालेलं आहे आणि त्याचे निकाल अद्याप बाकी आहेत. या निकालाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आज आपल्या सोबत आहेत कांतीबाई गाला. अर्थात कांतीबाई गालाल हे राजकीय विश्लेषण करणार आहेत या निवडणुकीचं. आपण त्यांचं स्वागत करूया. कांतीबाई, नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. कांतीबाई, पहिला प्रश्न तो म्हणजे ही जी निवडणूक आहे ती निवडणूक आयोगाने एकदम चांगली कंडक्ट केली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ह्या निवडणुकीमध्ये ज्ञानेश कुमारला 100% मार्क्स द्यायला पाहिजे. आतापर्यंत ज्या तऱ्हेने त्यांनी निवडणूक कंडक्ट केली आहे, बेंगालमध्ये ह्याच्या आधी 6 किंवा 8 फेजमध्ये निवडणूक व्हायचा. ह्यावेळी त्यांनी कमी करून फक्त 2 फेजमध्ये ते निवडणूक आणल्या आणि माझ्या मते गेल्या म्हणजे 2021 मध्ये कमीत कमी 60 ते 70 लोकांचं मर्डर झालं होतं का मृत्यू झाला होता व्हायोलन्समध्ये. यावेळी एकाही व्हायोलन्समुळे कोणाचा मृत्यू नाही झाला आणि मिनिमम व्हायोलन्समध्ये निवडणूक कंडक्ट केली. म्हणजे त्याला खरोखरच त्याला सॅल्यूट करायला पाहिजे. त्यांनी SIR आणलं, त्याच्या अगेन्स्ट विरोध पक्षांनी इम्पीचमेंट मोशन आणलं, तरी ते घाबरले नाही. त्यांनी आपलं कर्तव्य खूप चांगल्या तऱ्हेने केलं आणि या निवडणूक इतकं चांगलं झालं की तामिळनाडू आणि बंगालमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त वोटिंग झालं. मग 85% इन तामिळनाडू, अप्रॉक्सिमेटली 92-93% इन बेंगाल. जे आपण कल्पना नाही करू शकत, इतकं चांगलं वोटिंग झालं, पीसफुल झालं. सॅल्यूट टू ज्ञानेश कुमार. मी मगाशी बोलताना केरळ या राज्याचं नाव हा. घ्यायला विसरलो. पण त्याबद्दल क्षमा मागतो. पण एकंदरीत नुसतं निवडणूक आयोग नाही, तर जे सत्ताधारी पक्ष आहेत, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहे, किंवा इथे खाली तामिळनाडूमध्ये स्टॅलिन आहे, केरळमध्ये आपल्याला फारसं काही ऐकू आलं नाहीये. पण हे सगळे कोर्टात गेले होते. म्हणजे ममता बॅनर्जी तर कोर्टात एकसारख्या जातातच आहेत. पण कोर्टानेही निवडणूक आयोगाला मदत केली हे सांगायला पाहिजे आपण. कोर्टाने मदत नाही केली. कोर्टाने तेच जजमेंट दिले जे कायदेशीर असणार. ते एकदा निवडणूक डिक्लेअर झाली की निवडणूक कमिशनर एक स्वतंत्र बॉडी आहे, त्यांचा फुल अधिकार आहे. इव्हन आज सुद्धा ममता बॅनर्जी गेल्या होत्या की सेंट्रल फोर्सने एवढं का ठेवलंय, त्याच्यामध्ये पण त्याची उडवून लावली. मी कपिल सिब्बलला तर ऍक्च्युली झापलंय हम्म. कोर्टाने. म्हणजे अ, ज्ञानेश कुमारनी प्रत्येक SIRच्या विरोधात, याच्या आधी कलकत्ता कोर्टमध्ये आणि आज सेंट्रल फोर्सच्या अगेन्स्ट जे गेले होते, त्याच्यामध्ये पण जजमेंट ज्ञानेश कुमारच्या बाजूनी लागलाय. म्हणजे इलेक्शन कमिशनरच्या बाजूनी लागलाय. तर कोणाला काही रडायचं कारण नाही आहे. सगळ्या स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे. ज्याला रडायचं आहे ते काहीही बोलू शकतात. बरोबर. सगळ्यात जास्त जास्त चर्चा आहे ती म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीची. पण आपल्याला पश्चिम बंगालमध्ये यायचं आहे त्याच्या अगोदर आपण तामिळनाडूकडे जाऊ. तामिळनाडूमध्ये काय वाटतं, काय होईल या तामिळनाडू मधल्या निवडणूक? कारण तामिळनाडू पण एक मोठं राज्य आहे आणि तिथे काय भाजपचा आता अद्याप तरी निभाव लागलेला नाहीये. या निवडणुकीत काय होईल असं वाटतंय तुम्हाला? बघा, तामिळनाडूमध्ये हिस्ट्री आहे की एकदा एक म्हणजे DMK येते, दुसऱ्या वर्षी AIDMK येते. म्हणजे दोघांचं म्हणजे मार्जिन पण खूप कमी आहे आणि एकदम रिजनल सेंटिमेंट खूप स्ट्रॉंग आहे. तामिळ लँग्वेज बद्दलचं स्ट्रॉंग आहे. तर त्यामुळे म्हणजे सो कॉल्ड BJPला हे लोक म्हणतात की मी UP पार्टी आहे, अजून ऍक्सेप्टन्स झाला नाहीये. अण्णामलाई कदाचित डायरेक्ट असतं आणि BJP जास्त लढली असती तर फायदा झाला असता कदाचित, की अण्णामलाईनी खूप मेहनत केलेली. परंतु BJP सेफ खेळली की आता DMK आणि AIDMK मध्ये आपण DMK बरोबर राहू. म्हणजे एक DMK का हिंदू विरोधी पक्ष एक आपल्याला कमी करता येईल, त्यांनी हे भूमिका घेतलेली आहे. आता एक्झिट पोल मध्ये सगळं वेगळं वेगळं येत आहे. बरेच जणांनी DMKला हे दिलंय. पण सर्वात मजा लोकांना आश्चर्य वाटते की काही काही पक्षांनी म्हणजे विजयला म्हणजे चांगल्याच सीट्स दिल्या आहेत. आणि माझं मत ते एका पक्षाने तर विजयची 100 किंवा 120 सीट्स येणार असं भाकीत पण केलंय ऍक्सिस माय इंडियानी. म्हणजे जे बरेच रिलायबल आहे. पण नाही म्हटलं तरी त्याला 20 ते 25% मतं मिळणार आणि कदाचित ते
30 ते 100 मध्ये किती सीट जिंकू शकतात. त्याच्यात काही आश्चर्याचं कारण नाही आहे की साऊथमध्ये फिल्म स्टारला सपोर्ट करायची हे पहिल्यापासून आहे. आणि त्यातला साऊथमधले 2 स्टेट्स मी तुम्हाला सांगतो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. ह्याच्यामध्ये फिल्मचं क्रेज खूप आहे. आणि तुम्ही एम.जी.आर बघा, जयललिता बघा, सगळ्या फिल्मी बॅकग्राऊंडवाले तामिळनाडूमध्ये निवडून येतात. तर मी तुम्हाला एक आंध्राचा एक किस्सा सांगतो. 1983 मध्ये एन.टी. रामारावनी आपल्या पक्षाची स्थापना केली 2 महिन्यापूर्वी. निवडणुकीच्या 2 महिन्यापूर्वी फक्त त्यांनी तेलुगू बिड्डा नावाने त्यांनी पक्षाची स्थापना केली. आधी काय कुठे चर्चा नाही, काही नाही, आणि ते निवडणूक लढले. आणि 290 एमएलए म्हणजे 294 सीट्स आहे टोटली. युनायटेड आंध्र होती त्यावेळी, आंध्र आणि तेलंगणा वेगळं नव्हतं. तर 294 सीट्स मधना 201 सीट ते जिंकल्या आणि त्यांनी गव्हर्नमेंट फॉर्म केले, डायरेक्ट ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतरचं मी तुम्हाला सांगतो, हे का मी सांगतोय, तिथे फिल्म स्टारचं साऊथला काय क्रेज आहे ना, हे तुम्हाला अंदाज येईल की 1984 मध्ये श्रीमती इंदिरा गांधीची हत्या झाली आणि त्यानंतर त्या निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये राजीव गांधीचे काँग्रेसने एकदम स्वीप केलं, म्हणजे 400च्या वर त्यांना सीट्स मिळाले. भाजप सारखा पक्ष होता जे फक्त 2 सीट जिंकला. त्यांच्या अटल बिहारी वाजपेयी सुद्धा हरले. पण ह्या सहानुभूतीच्या लाटेसमोर एक फिल्मचं क्रेज म्हणा, का एका व्यक्तिपूजा म्हणा, की फिल्म स्टार बद्दलचं जे काही तिथे साऊथमध्ये असतं, एन.टी. रामारावच्या तेलुगू देशमनी 30 लोकसभा सीट जिंकल्या. 40 पैकी 30, जवळजवळ 40 पैकी 75% सीट जिंकल्या. आणि ते त्या निवडणुकीमध्ये रेकग्नाइज विरोध पक्षाचा सर्वात मोठा पक्ष ठरला. म्हणजे रिजनल पार्टीनी नॅशनल पार्टीला रिप्लेस करून विरोध पक्षाचं मेन सेंटर स्टेज घेतली, असं ते स्टेट आहे. मग तिथे जर विजय उद्या सत्तेत आला तरी मला आश्चर्य वाटणार नाहीये. पण विजयला जी मिळणार, विजय जेवढी मतं घेतो, मी ज्या पक्षाची घेतो, मी किंवा डीएमकेचे फॉलोअर्स मग त्याला वोट करणार, एआयडीएमकेचे पण करणार. तर त्यामुळे त्याला मिळालेलं जे आहे ते गेम चेंजर होऊ शकतं. विजयचं परफॉर्मन्सवर कोणाची गव्हर्नमेंट होईल हे सिद्ध होईल. काय वाटतं पण विजय चा पक्ष किती सीट जिंकू शकेल? 100च्या पुढे जाईल? नाही, मला तरी इतकं वाटत नाहीये. पण काय आधी सोशल मीडिया जमाना आहे. एनटीआरच्या ज्या वेळी तर सोशल मीडिया नव्हती, इंस्टाग्राम आलं, त्यामध्ये त्याला मिरवणुकीमध्ये लोकांची चेंगराचेंगरी झाली आणि काही मृत्यू पण झालेली. मी असं करेन, त्याला प्रत्येक सभेला यंगस्टर्स त्याच्या मागे खूप आहेत. म्हणजे आपण जनरल जॅड म्हणतो ना, ते 18 ते 30 वर्षाचं, त्याला खूप सपोर्ट मिळणार आहे. आता त्याला बाकीचं जे गणित जुळतं की ते माहित नाही. हे 3 वेळ ची इलेक्शन आहे, म्हणजे एकदम एक्झॅक्ट सांगणं कठीण आहे. आता विजय कोणाची मतं तोडतो, इक्वेशन कसं आहे, तिथे 1 का 2% मतांनी डीएमके किंवा एआयडीएमके यायचं. त्याच्यामध्ये माझं मते तरी 20 ते 25% मतं तर विजयला नक्की मिळेल. आणि ह्या दोघांमध्ये जर डिव्हिजन झालं तर कदाचित ते 50 सीटच्या वर पण जाऊ शकतात. पण 25 ते 30 सीट तर नक्की मिळेल, असं माझं पर्सनल हे आहे. की मी तामिळनाडू गेलो नाहीये, पण मी जे वाचलं त्याच्यावरनं सांगतोय. बरोबर. मला एक प्रश्न आहे आणि तो अनेक आपल्या प्रेक्षकांना पडलेला आहे. अण्णामलाईला भाजपने या निवडणुकीपासून लांब का ठेवलं? तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला तेच सांगितलं की मोदी शाह बहुत लंबे की सोचते, लांबचा विचार करतात. मग ते आता 26 नंतर 31 ची इलेक्शनचा पण विचार आतापासून झाला असेल त्यांच्या डोक्यात. आणि ही निवडणूक संपल्यावर त्यांनी 31चं काय करायचं ते पण ठरवलं असेल. कदाचित यांना वाटलं असेल की यावेळी डीएमकेला हटवणं गरजेचं आहे. आपलं म्हणजे अण्णामलाई कदाचित कसं असेल, ते खूप मोठे लीडर आहे. एआयडीएमकेचा त्यांच्याशी त्यांच्या जवळ असेल नसेल तर त्याला लो प्रोफाईल ठेवलाय. त्याला सेंटरमध्ये चांगलं पद देतील. त्याच्या सभा पण खूप चांगल्या झालेल्या आहेत. आता कदाचित बीजेपी आणि एआयडीएमकेचं कॉम्बिनेशन चाललं, हिंदू वोटिंग थोडं वाढलं आणि विजयनी जर इक्वली मत स्प्लिट केली तर कदाचित त्याचा फायदा होईल आणि अण्णामलाई सेंट्रललाही जाऊ शकतात. पण मला पर्सनली मलाही नाही आवडलं अण्णामलाईचं. ज्या तऱ्हेने त्यांनी मेहनत केली होती ना, त्या आयत्या वेळी त्याला लांब केलं. नक्कीच. पण आता काय असतं, आपण रिजनल हा अरिथमेटिक असतं. हा तामिळनाडूकडून जाऊया आपण केरळमध्ये. केरळमध्ये काय वाटतं? बघा, केरळमध्ये पण तसंच आहे. दरवर्षी गव्हर्नमेंट चेंज होतं. पण यावेळी ह्यांची पण आता सेकंड टर्म होती कम्युनिस्ट लोकांची. हा म्हणजे कदाचित असं आहे 10 वर्षांनी चेंजेस होऊ शकतात. अँटी इन्क्युबन्सी पण खूप आहेत. आणि असं बघायला गेलं तर डेमोग्राफी केरळची सुट्स द
म्हणजे राहुल गांधीचं जे राजकारण आहे अपीजमेंटचं राजकारण आहे म्हणून ते वॅनट मधनं लढले ना. म्हणजे त्यांनी युपी सोडून इथे का आले की त्याला डेमोग्राफी तिकडची खूप बदललेली आहे, कॅथलिक मुस्लिम डॉमिनेट स्टेट्स आहे. तर कदाचित काँग्रेसला थोडी एज असेल असं एक्झिट पोल पण दाखवतात. आणि पण माझं एक प्रामाणिक मत आहे बीजेपीचा परफॉर्मन्स इथे खूप वाढेल, त्याची वोट पर्सेंटेज वाढेल आणि कदाचित ते 5 ते 10 सीट जिंकू पण शकतात. अच्छा, हे झालं केरळ बद्दल. आता आपण थोडं पुढे येऊया आणि आसाममध्ये, म्हणजे आसाम बद्दल मी एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. आसाममध्ये भाजप, म्हणजे भाजप तर सत्तेत येणार असं सगळंच बोललं जात आहे. आसाममध्ये भाजपला सीट कितीपर्यंत जाऊ शकतात? बघा एक्झिट पोल प्रमाणे तर सगळं लँडस्लाईड दाखवत आहे. 75 to 80 सीट्स पर्यंत ते जिंकू शकतात असं माझं प्रामाणिक मत आहे. का मी सांगतो की गेली 10 वर्ष ऑलरेडी तिथे बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे. माहितीये बीजेपी आसाम हे काऊ बेल्ट नाही आहे. म्हणजे बीजेपीचा प्रभाव हे लोक म्हणतात ऑपोजिशन वाले काऊ बेल्ट स्टेट्स आहे. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मेनली राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात काऊ बेल्ट आणि हे आहे. तर तिथे बीजेपीचं असतं. हे नॉर्थ ईस्टचं स्टेट आहे. तिथे वेगळ्या तऱ्हेची लोक आहे, वेगळ्या धर्माची लोक आहे, लोकांची खाणीपिणी वेगळी आहे. तिथे 10 वर्षांमध्ये सेकंड टर्म झाली ती पण खूप मोठी गोष्ट होती. आणि इथं आता थर्ड टर्म येणार. म्हणजे खरोखर जो थर्ड टर्म हे जिंकले ते मोठी हिस्ट्री होणार. आणि मग ते आसाम जसं राजस्थान म्हणजे जसं गुजरात, महाराष्ट्र, गोवा, हरियाणा आणि मध्य प्रदेश जिथे 3 टर्म आले त्याच्यामध्ये आसामचं नाव जोडलं जाईल असं मला प्रामाणिक वाटतंय. मी तुम्हाला अजून एक सांगतो, म्हणजे तुम्ही विचारलंय ना, तर म्हणजे तरुण गोगोई चीफ मिनिस्टर होते. ते हा, 3 टर्म तिथे जिंकलेले. पण ती 2011 मध्ये शेवटची काँग्रेसची गव्हर्नमेंट होती जी रिपीट झाली. म्हणजे काँग्रेसची कुठलीही स्टेट गव्हर्नमेंट 2011 नंतर रिपीट नाही झाली. ह्याच्यानंतर जर बीजेपी आसाममध्ये तिसऱ्यांदा जिंकते तर किती मोठी विक्टरी असेल तुम्ही विचार करा. गेली 15 वर्ष काँग्रेस कुठेही सत्तेत रिपीट नाही झाली. हा. शेवटची 2011ला रिपीट झालेली. हेमंत विश्व शर्मा हे यांचं यश असेल हे. बघा हेमंत बिस्वा शर्मा एक खूप मोठे लीडर आहे. गेल्यावेळी पण त्यांनी गेल्या वेळीची जे जिंकले सोनोवालला त्यांनी मुख्यमंत्री केलेलं लास्ट इलेक्शनला. हा. त्यावेळी पण त्यांनी ते सगळं नॉर्थ ईस्टला त्यांनी एकत्र केलं आणि त्याचे ते चीफ झाले. मग त्याचं जे ग्राउंड वर्क आहे ते खरोखर एक्सलंट आहे. ते बोलतात चांगलं आणि ते काँग्रेसमधनं आलेले आहे, त्यांना सगळं माहित आहे. काँग्रेसने एक चांगला हिरा घालवला असं मला प्रामाणिक मत आहे की एवढं चांगला लीडर, स्टेट लीडरला तुम्ही रिस्पेक्ट नाही केलं, ते गेले. आणि आता तर काँग्रेसचे म्हणजे आसामचे सगळे मोठे मोठे लीडरनी बीजेपी जॉईन केली आहे. म्हणजे बीजेपी तिथे सत्तेत येणार हे निर्विवाद आहे असं वाटतंय आता तरी. पण कदाचित 75 सीट जिंकू शकतात. अच्छा, 75 पर्यंत. जिंकू शकतात. हा हा, ठीक आहे. पण एक्झिट पोल तर सांगते 100 पर्यंत जातील. नाही बघा एक्झिट पोलचं कसं आहे की एक्झॅक्टली कोणी क्लिअर सांगत नाही. काही लोक बाहेर येऊन बोलतात. पण एक अंदाज येतो. एक्झिट पोल एक्झॅक्ट नंबर देत नाही पण एक कल दाखवतो की लोकांचे सेंटिमेंट्स कुठे आहे, मूड ऑफ द इलेक्शन दाखवतो. मी म्हणजे एक्झिट पोलवर विश्वास तेवढं ठेवत नाही पण एक अंदाज येतो, कल आपल्याला समजतं, सेंटिमेंट समजतं आणि मूड समजतं लोकांचं. माझं प्रामाणिक मताने 75-80 जिंकली तरी इट्स अ ह्यूज म्हणजे खूप मोठी विक्टरी असणार. की काय झालंय 3 गोगाई एकत्र आले. मग तिथे काँग्रेसने पण इक्वेशन चांगले केले. रिजनल पार्टी तिकडचे छोटे छोटे पक्ष युनिटी केलेली आहे आणि ती एकत्र येऊन ते ग्राउंडवर लढताय. अर्थात त्याचे मोठे लीडर गेले पण तरुण गोगाईंनी फाईट द्यायचा प्रयत्न केलाय पण त्याला सेंट्रल मिनिस्ट्रीमधनं सेंट्रल काँग्रेसमधनं काही सपोर्ट मिळाला नाही. ते इकडे लढला आणि हिमंत बिस्वा खूप मोठे लीडर झाले आहेत सध्या. नक्की. एक छोटस राज्य म्हणजे पॉंडिचेरी, पुडुचेरी, काय वाटतं? पॉंडिचेरी म्हणजे एनडीएची गव्हर्नमेंट आहे. ते बीजेपी का तिथे मोठा भाऊ नाही आहे, लहान भाऊ म्हणून लढत आहे बऱ्याच हा. ठिकाणी. आणि साऊथमध्ये त्यांनी तसंच केलंय. म्हणजे तामिळनाडूमध्ये पण ते लहान भाऊ आहे, तेलंगणामध्ये आता ते सेपरेट लढतात आणि पॉंडिचेरी पण एनडीए तिथे रिपीट होईल हे माझं मत आहे. केरळमध्ये बीजेपीचं काहीच नाही आहे. तिथे युडीएफ आणि एलडीएफ आहे. युडीएफ येण्याची शक्यता वाटतंय आणि बाकीच्या स्टेटमध्ये आपण बघूया. पण 2 का 3 स्टेटमध्ये किंवा कदाचित 4 स्टेटमध्ये पण एनडीए येऊ शकते असं मला वाटतंय. अच्छा, आता सगळ्यात शेवटचं स्टेट ते म्हणजे पश्चिम बंगाल.
आणि सगळ्यांचं लक्ष बरोबर आहे, पश्चिम सेंटिमेंट्स ऑफ द नेशन. पश्चिम बंगालकडेच आता लागलेलं आहे. लोकांचं सेंटिमेंट्स आहे, बंगाल बरोबर जुळलेलं आहे, अख्खा इंडियाचं सेंटिमेंट्स आहे. हो. प्रत्येक जण फोन करून विचारतो, म्हणजे माझे काही मित्र बंगालमध्ये आहेत, त्याला आम्ही विचारलं तसं ते म्हणतात की अख्खा इंडियामधला त्याला फोन येतात, रे बंगाल में क्या होएगा, बंगाल में क्या होएगा, हिंदू का क्या होएगा. ते एकदम पीकवर आहे. म्हणजे हा. म्हणजे बेंगाल हे 29चं मूड आहे ना, ते सेट करणार. 29चं जे आपली लोकसभेची निवडणूक आहे ते जर बंगालच्या रिझल्ट्सवर डिपेंड आहे. म्हणजे बंगालमध्ये जर बीजेपी जिंकली तर ते 29 पर्यंत मोमेंटम चालू राहणार आणि ऑपोजिशन एकदम क्रॅकडाऊन होणार. आता मला सांगता येत नाहीये काही होणार, की मी पण आहे ना तुमच्यासारखा मुंबईतच आहे. मी फक्त एक्झिट पोल वरून आता अंदाज घेतलाय, पण त्याच्या आधी मी बरेच इंटरव्ह्यूज वाचले ना, त्यावेळी तिथे हिंदू सेंटिमेंट्स खूप जोरात आहे. आणि म्हणजे ममता म्हणजे अँटी इन्क्युबेन्सी आणि ज्या तरी वोटिंग पर्सेंटेज वाढलंय त्यामुळे बीजेपी तिथे सत्तेत तरी नक्की येणार. म्हणजे 160-170 नाही पोहोचले तरी 145 to 150 पर्यंत 100% पोहोचेल असं वाटतंय. कारण आहे की वोटिंग पर्सेंटेज खूप वाढलंय. गेल्या वेळी पण वोटिंग पर्सेंटेज चांगलं व्हायचं, पण जे वाढलेले आहे ना, हे ममता बनर्जी जी वोट बँक आहे ते दरवर्षी 95% त्यांचं वोटिंग होते. मुस्लिम ऑलवेज अँड ब्लॉक वोट करतात, मग त्यांचं वोटिंग पर्सेंटेज ऑलवेज जास्त असते. जसं लास्ट टाइम महाराष्ट्रामध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये जी MBA ची वोट बँक होती ती त्यांनी ऑलरेडी पीक लोकसभामध्ये गाठलेलं. 24 लोकसभामध्ये महाराष्ट्राला आपण जे म्हणतो सो कॉल्ड सेक्युलर वोट्स, दलित वोट जे काँग्रेसकडे असायचं, ती वोटचं पीक ते 24ला झालं. पण त्यानंतर 25चा विधानसभेत 5% वाढले, तर बीजेपीने स्वीप केलं ना. तसंच आता वाटतंय की बीजेपी बंगालमध्ये दोघांनी वोटिंग केलंय, दोघां साईडनी लोक उतरलेली आहेत, वोटिंग पर्सेंटेज वाढले. पण त्याचा फायदा ममताला तेवढं नाही होणार जेवढं बीजेपीला 10-15% हिंदू वोट जर असं म्हणता की हिंदू एन ब्लॉक त्याला 60 ते 70% वोटिंग झालंय, तर त्याचे जर 10% वाढलं ना तर खूप सीट्स मध्ये फरक पडणार. ममता बनर्जी वोटिंग 1-2% वाढलंय आणि ते पण काय ब्लॉक्स मध्ये वाढलंय, ऑल ओव्हर बेंगॉलमध्ये त्यांचं नाही वाढलं. मुस्लिमची एक डॉमिनेशनची एक एरिया आहे, तिथे तिथे ते स्वीप करणार. पण बाकीचे जे हिंदू आहे तिथे बीजेपीला चांगलं यश मिळेल असं माझं प्रामाणिक मत आहे. SIRचा यामध्ये किती परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? SIचा परिणाम खूप मोठं होतं. मी तुम्हाला आता डिटेलमध्ये जातो की मी स्टॅटिस्टिक्स मध्ये पण जातो डीपमध्ये. तर एकूण आता फर्स्ट फेज आणि मी जनरल एक सांगतो, फर्स्ट फेज मध्ये 26 लाख वोटर्स कमी झालेले. फर्स्ट फेज माझ्याकडे होते फिगर्स, म्हणजे त्या 24 लाख लोकांचं वोट कमी झालं आणि 26 लाख जास्त लोक ऍड झाले. जे वोटिंग पर्सेंटेज वाढलं, की नुसतं वोटिंग पर्सेंटेज नाही वाढलं, ऍक्च्युअल नंबर्स पण वाढले. म्हणजे ते म्हणजे प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये अंदाजे, म्हणजे एक्झॅक्ट मी नाही सांगू शकत, पण 12 ते 15,000 वोट, 15,000 एव्हरेज वाढले. एव्हरेज 15,000 वोट्स प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये वाढलेले आहेत. काही कमी झालेले आहेत, पण एक्झॅक्ट नंबर वोटिंग वाढल्यामुळे वोटिंग एक्झॅक्ट नंबर वाढले आणि 15,000चा फरक आहे. आणि गेल्या वेळीच मी सांगतो बीजेपी आणि याच्यामधला जे फरक सांगतो ना, बीजेपी 39 सीट्स आहे ना 10,000चा आत हरलेले, म्हणजे 15,000 एक्स्ट्रा वोट पडली आहे. ते ह्या 40 सीट पेक्षा कितीतरी जास्त आहे. त्याच्यामध्ये 4 सीट बीजेपी फक्त 1,000 मतांनी हरलेली आणि 11 सीट्स 5,000चा आत होती, म्हणजे 5,000च्या अंतरनी हरलेली, मॅक्झिमम 5,000 आत, आणि उरलेले ते 10,000 आत हरलेली. तर हे जे 15,000 वोट्स वाढलेले आहेत ते कसे स्प्लिट होतात, तर त्याच्यामध्ये पण जर 60 ते 70% वोट जर बीजेपीला पडली, आपण असं गृहीत धरूया, एक्झॅक्टली 100% एकाला ट्रान्सफर होत नाही, वाढलेली मग थोडी का वाढली असेल, पण त्यातली जर 60-70% 15,000ची जे घेऊ शकले ना, तर बीजेपीला फर्स्ट राऊंड मध्ये 25 ते 30 सीटचा फायदा होतो. अच्छा. म्हणजे प्रत्येक सीट मध्ये फायदा होणारच आहे. बीजेपीचे वोटिंग पर्सेंटेज वाढणार आहे, हे नक्की आहे. पण ममता काटेकी बॅनर्जी. टक्कर असं वाटतंय की ममता बॅनर्जी पण ग्राउंड वर आहे, त्याचं फॉलोअर्स जास्त आहे, ती पण अग्रेसिव्ह आहे आणि ती अपीजमेंट पॉलिटिक्स मध्ये मास्टरी आहे आणि तिची डेमोग्राफी पण बदललेली आहे. मी आजच आहे बेंगालचा पार्लमेंटमध्ये एकाने स्टेटमेंट केलेलं आहे, ते हसायला येते का रडायला येते का कळत नाही, मी हसू की रडू कळत नाही, की ते बोलले उद्या जर बेंगालमध्ये बीजेपी जिंकली तर आपले जे बांगलादेशचे रिफ्युजीज आपल्याकडे येणार, तर आम्हाला खवरात मोठं प्रॉब्लेम येणार, की आम्ही प्रे करतोय की त्यामुळे ममता बॅनर्जी जिंकायला पाहिजे, जे बीजेपी जिंकली तर आम्ही या सगळ्या माणसाला घेणार कसं, इथपर्यंत तिथे चर्चा होते.
मग ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज डेमोग्राफीचा अंदाज येईल की किती डिफिकल्ट आहे. आणि बंगाल जिंकणं एवढं गरजेचं का आहे की ते स्टेट वाचवणं खूप गरजेचं आहे आजच्या दिवशी. की डेमोग्राफी खूप विचित्र होत चालली आहे तिथे, आणि ते बॉर्डर स्टेट आहे, बांगलादेशला लागून आहे. तर तिथे जिंकलं ना ते सेंटिमेंट जाणार, आणि एक प्रो हिंदू वोट बँक तयार होणार, हे जी आता झालेली आहे. मी आता तुम्हाला आताही सांगतो, हिंदुइझम आणि नॅशनलिझम हे दोन कंबाईन फॅक्टर आहे ना, हे नवीन स्विंग फॅक्टर तयार झाला आहे. मी मोदीच्या अंडर 14 पासून स्लोली होत होतं, ते आता पीकवर आलंय. की आपण धुरंधर, मी तुम्हाला वाटेल का ते धुरंधरचा विषय काय नाही, धुरंधर पिक्चरचे सक्सेस हेच दाखवत आहे की लोकांचे माइंडसेट बदललेले आहेत. लोक आता हिंदुइझम बद्दल आणि नॅशनलिझम ओपनली बाहेर येतात. पूर्वी घाबरायचे लोक बोलायला. आता बंगालमध्ये बरेच जण कॅमेऱ्यावरून बोलायला लागले, म्हणजे जय श्रीराम बोलायला लागले. तिथे पिक्चर म्हणजे धुरंधरला मॅटिनी शोला लोक जय श्रीरामची घोषणा देत होते. हे सगळे छोटे छोटे जे ट्रेंड्स आहे ना, त्याच्यावर मला असं वाटतंय की बीजेपी गव्हर्नमेंट फॉर्म करेल. ममता बॅनर्जीचे गुंड, हा, ममता काय विचारताय? बॅनर्जीचे गुंड. हा, ते तर बघा, आता सेंट्रल रिझर्व्ह फोर्सचं एवढं आणलं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, अमित हा, शहा आणि हे लोक निवडणूक कशी लढतात ना, ते एक स्टडी सारखं आहे. काँग्रेसने शिकायला पाहिजे, प्रत्येक पक्षाने शिकायला पाहिजे की ते कसं मायक्रो मॅनेजमेंट करतात. मी आपण एक्झाम देताना कसं होतं की मी लहानपणी 21 अपेक्षित वाचून जायचो, 9वीचं शेवटचं पर्यंत सोडायचं नाही, कुठे वीक असं कंटिन्युअस 24/7 पॉलिटिशियन. त्यांनी काय म्हणजे बघा, ह्याचं तुम्ही वेगळा अर्थ काढू नका, पण मायक्रो मॅनेजमेंटच्या दृष्टीने तुम्ही बघा, त्यांनी 2 महिन्यापूर्वी बंगालचे गव्हर्नर बदलले. तिथे आर रवी म्हणून एक गव्हर्नमेंट आले, रवींद्र रवी म्हणून आहे. तर ते बाकी स्टेटमध्ये गव्हर्नर ओरिजिनल ते इंटेलिजन्स मधले आहेत. म्हणजे अजित डोवल बरोबर त्यांनी काम केलेलं हा. आहे, इंटेलिजन्स त्यांनी सांभाळलं आहे. इंटेलिजन्सवरच्या माणसाला त्यांनी बंगालमध्ये गव्हर्नर बनवलं का, म्हणजे त्याला लॉ अँड ऑर्डर ला महत्व द्यायचं होतं, म्हणून त्यांनी लॉ अँड ऑर्डरसाठी तिथे रवीला आणलं. त्यांनी आतून 2 महिने मेहनत केली असेल काहीतरी. आणि त्यानंतर निवडणुकीच्या काही दिवसापूर्वी तुम्ही पण वाचला असेल, सेन्सेशन आहे नवीन सिंगम अजय पाल सिंग. हम्म. अजय पाल सिंग जे सिंगम आहे, तर त्याला असं बंदूक दाखवून जे फोटो आले, तर लोक क्रेझी झाले, ते सिंगम सिंगम म्हणायला लागते. सो तो युपीचा एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे, त्याला तिथे उभं केलं. आता साहजिक आहे, कुठलेही कार्यकर्ता असेल किंवा आपण म्हणतो टीएमसीचे समर्थक असेल, समोर जे अजय पाल सारखा सिंगम असं बंदूक घेऊन उभा असेल, थोडं तर त्याला स्वतःची भीती वाटेल ना. त्यामुळे बरोबर. जे व्हायोलन्स कमी झालं ना, त्याचं मुख्य कारण हे आहे की त्यांनी एन्काउंटर आणलं. आर रवीनी ती मॅनेजमेंट केली की ते दोघे लॉ अँड ऑर्डर मधले आहेत, म्हणजे ते इंटेलिजन्स वाले आहेत, ते डायरेक्ट पोलीस मधले आहेत. ते मायक्रो मॅनेजमेंट म्हणतात त्याला. म्हणजे आता बीजेपी नाही जिंकली ना, आता बंगाल त्यांनी कायमचं विसरून जावं, सगळं फेव्हरेबल आहे. 15 वर्षाची अँटी इन्क्युबन्सी आहे. आरजी कारचं जे रेपचं जे विक्टिम्स होते त्याची मोहीम खूप चालली. त्यांच्या जे विक्टिम आहे त्याची आईनी पण निवडणूक लढताय. मग त्याच्याबद्दल एक सांगतो, त्यांनी आपले केस बांधलेले नाहीये. म्हणजे आपल्या महाभारतमध्ये कसं होतं, तर त्यांनी असं एक पण घेतलाय की जोपर्यंत ममता बॅनर्जी हरत नाही तोपर्यंत मी माझे केस नाही बांधणार. ते त्या महिलांनी, त्या बाईनी म्हणजे आईनी केस सोडलेले आहेत, नाही ते निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत एक. तर हे सगळे सेंटिमेंट्स आहे, अँटी इन्क्युबन्सी आहे, लॉ अँड ऑर्डर चांगलं झालेलं आहे, निवडणूक पीसफुल झालेले आहेत, काही नाव डिलीट झालेली आहेत. म्हणजे बोगस वोटिंगचं प्रमाण कमी होणार असं वाटतंय, किंवा काय डुप्लिकेट 7 फेज मध्ये ज्यावेळी निवडणूक असायची ना, त्यावेळी डुप्लिकेट वोटिंग खूप व्हायचं. मग ह्या स्टेटचे त्या ह्या जिल्ह्याचे त्या जिल्ह्याला जायचे, ते पण त्यांनी कमी केलं. बघा, त्यांनी फक्त 2 त्याच्यामध्ये आणली. म्हणजे तुम्हाला इकडनं तिथे जायला जास्त स्कोप राहत नाहीये. पूर्वी कसं होतं, काही ठराविक माणसं असेल का एकदम खास त्यांची जे सोल्जर असतात, ते 7ही फेज मध्ये जायचे त्या त्या एरियात, तर त्याला यावेळी तेवढं जाता नाही आला. मग तयारी खूप चांगली केली आहे, मायक्रो मॅनेजमेंट केलंय. आणि अमित शहा तर 24/7 पॉलिटिशियन आहे, ते पॉलिटिशियन सारखंच विचार करतात. आणि ते निवडणूक जिंकायचे एक त्यांच्याकडे क्रेज आहे, जे असं आपण म्हणतो ना, म्हणजे द्वेषाने लढतात निवडणूक. सगळे तऱ्हेने ते लढतात निवडणूक. ते त्यांनी या बंगाल निवडणुकीने दाखवून दिली आहे. आणि आज सगळे एक्झिट पॉल पण बंगालमध्ये बीजेपीला निदान सत्ता आता तरी देत आहे. ह्याच कारण हे आहे की अमित शहा खूप चांगल्या तऱ्हेने लढले, 15 दिवस तिथे राहिले.
दुसरं आणि त्यावेळी काय झालं, काँग्रेसचा जो मेन नेता आहे तो अंदमान निकोबारला पिकनिक साजरी करत होते. मग ते ईव्हीएम रडत राहणार, वोट चोरी रडणार, असं कसं चालतंय? एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्ही मेहनत नाही करणार. बघा, प्रत्येक निवडणूक शेवटची 2-3% मताचं फरकनी जिंकता येते. शेवटच्या वेळी जर तुम्ही 21 अपेक्षित सारखा अभ्यास नाही केलं, जोर नाही दिलं, आणि मग तुम्ही अंदमान निकोबारला बसणार आणि निवडणूक आली की रडणार. आता केरळ सोडलं तर काँग्रेस आहे कुठे? नॅशनल ऑपोजिशनच नाहीये बीजेपीला. रिजनल पार्टीज आहे, ते पण हळूहळू कमी होत चालले. म्हणजे आता तेजस्वी गेला, आपण महाराष्ट्राचं आज बघतो रिजनल पार्टी तसं थोडं डाऊनफॉल आहे. सगळ्या ठिकाणी तसं झालंय ना. तर आता नॅशनल चॅलेंजरच कोण नाही राहिलं. काँग्रेसने उलट त्याचं इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे. राहुल गांधीला कोणी सांगायला पाहिजे, बाबा देशासाठी तरी आहे ना तुम्ही आता नेता बदला, किंवा तू स्वतःला इम्प्रुव्हमेंट कर काहीतरी. एक ऑल्टरनेट चांगलं ऑपोजिशन पाहिजे, प्रत्येकाला वाटते. म्हणजे मी किती, म्हणजे मी बीजेपीचा जर फॉरवर्ड असेल किती मला असं वाटतं, तरी मला वाटतं की ऑपोजिशन मध्ये कोणतरी स्ट्रॉंग ऑपोजिशन तर पाहिजे ना. असं कसं चालेल? ते लोक अंदमान निकोबारला फिरायला जातात. खरंय, खूप मोठी गोष्ट आहे ते. याच्यावर आपण एक वेगळा एपिसोड वेगळ्या करू. विषयावर बोलू. अगदी नक्कीच. तर हे होते कांतिगाला. आणि कांतिगाला यांच्या या पॉडकास्टची समरी जर बघायची झाली तर कांतिगाला यांच्या मतानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येईल, केरळमध्ये सत्ता परिवर्तन होईल, त्यानंतर तामिळनाडूमध्ये विजय फॅक्टर महत्वाचा ठरणार, आणि पुडुचेरी म्हणजे पॉंडिचेरी पॉंडेचेरी, एनडीए. या पॉंडेचेरीमध्ये एनडीएचं सरकार येईल, आणि आसाममध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल. तर हे त्यांचं बाकीत आहे. बघूया आता. आजपासून म्हणजे आतापासून 24 तासाने मतमोजणीला सुरुवात झालेली असेल. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघताय त्यावेळेस काही कल आलेले असतील आणि त्यातून हे स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीवर काही अंशी देशाचं भवितव्य आहे. कारण ज्या पद्धतीने बांगलादेशने किंवा बांगलादेशच्या संसदेत त्यांचा एक खासदार सांगतो की जर भाजपची पश्चिम बंगालमध्ये सत्ता आली तर जे निर्वासितांची म्हणजे घुसखोर बांगलादेशी जे भारतात आले आहेत ते सगळे परत येतील, तर त्यांची व्यवस्था काय करणार हे बघितलं पाहिजे. आणि त्या अर्थाने ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. तुर्तास आपण इथे थांबतो. कांतीबाई, आपण या चॅनलवर आलात, आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नाही, अजून एक सांगतो. जर 4 मेला, म्हणजे मला असं वाटतंय की 5 पैकी 3 तरी नक्की जिंकणार. आणि जर तामिळनाडू आली, म्हणजे 4 आल्या, 4 एनडीएच्या आल्या, म्हणजे तामिळनाडू एनडीए, पुडुचेरी एनडीए, आसाम आणि बेंगाल, तर 5 पैकी जर 4 जिंकले तर आपण रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी नक्की एक वेगळं पॉडकास्ट करू. आणि आपला ह्या व्हिडिओमध्ये जे माझे व्ह्यूज आहे ते जोडून आपण विक्टरी सेलिब्रेशन कदाचित करू. नक्की 5च्या नक्की दिवशी नक्की. फक्त आपल्या तुम्ही आणि मी फक्त 4 मॅचची वाट बघायची आहे. अगदी अगदी लेट्स डेफिनेटली. होप फॉर द बेस्ट. अगदी. तर आपले खूप खूप आभार. सर्वांना माझा आभार. सर, मंडळी, लक्षवेध आबा माळकर हा चॅनल बघत राहा. या चॅनलवरचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपला सपोर्ट हा असाच राहू द्या. धन्यवाद.